आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण बोलतो, पण त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी. त्यांनी दाखवून दिलं की स्त्री केवळ घराची शक्ती नसते, तर संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी शक्ती असते. आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय. लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो, या व्यासपीठावरून कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा. मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना करण्याची संधी मला मिळाली. मी देखील गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. मला आनंद आहे. आज अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन क्रेडिट सोसायट्या, बचत गट करून छोटा मोठा व्यवसाय व्यापार करू लागल्या. आणि मला याचा आनंद आहे की त्यावेळेस अनेक लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, विरोध केला, कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ एकदम मजबूतीने उभा होता आणि लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. मी हेही सांगू इच्छितो, कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.